प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन या 5 दिवसीय मालिकेत तुमचे हृदयपूर्वक स्वागत आहे. या 5 दिवसीय सत्रांच्या मालिकेमध्ये आपण बऱ्याच महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करणार आहोत. परंतु महत्त्वाचे म्हणजे आम्ही आपल्याला काही व्यावहारिक पद्धती शिकवणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या संभाव्य म्हणजे जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत पोचायला मदत करतील. हे आपले पहिले सत्र म्हणजे परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत आहे. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण हार्टफुलनेस बद्दल थोडे अधिक जाणून घेऊया. हार्टफुलनेस एक स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था 75 वर्षांहून अधिक काळापासून ध्यानाची सहज आणि सोपी पद्धती प्रशिक्षित स्वयंसेवकांद्वारे मोफत शिकविली जाते. हार्टफुलनेस संपूर्ण जगभरात 160 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. जगभरातील जवळजवळ 2 दशलक्ष लोकांनी हार्टफुलनेस ध्यानाचा अनुभव घेतला आहे. 10,000 पेक्षा जास्त प्रशिक्षक संपूर्ण जगभरात उपलब्ध आहेत. चला तर आपण काही हार्टफुलनेसचे उपक्रम बघूयात. हार्टफुलनेसचे उपक्रम सर्व शाळा, विद्यापीठ, कॉर्पोरेट व शासकीय कार्यालय, वैद्यकीय, व्यावसायिक आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी राबविले जातात. हे सर्व उपक्रम हार्टफुलनेसच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून मोफत उपलब्ध केले जातात. चला तर आजच्या सत्राची सुरुवात करूया द हार्टफुलनेस वे रीतीने. तणाव फारच जिव्हाळ्याचा विषय आहे ना हा सर्वांचा. आपल्या सर्वांना हा तणाव नक्कीच कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी भेटला असेलच, विशेषतः परीक्षांच्या दिवसांमध्ये, हो ना? असे समजूया की परीक्षा जवळ आल्या आहेत आणि येथे 3 भिन्न प्रकारचे विद्यार्थी मित्र आहेत. आपण कोणासारखे होऊ इच्छिता? चला भेटूया रजतला. हाय रजत, कसा आहेस? रजत, परीक्षेला 3 आठवडे उरले आहेत. रजत म्हणतो, नो टेन्शन. अरे, तू पूर्वतयारी देखील सुरू केली नाहीस. नो टेन्शन. अरे, परीक्षेत अपयश देखील येऊ शकते. नो टेन्शन. फक्त त्याच्या आईवडिलांना सर्व तणाव आहे बरं का. चला आता भेटूया नेहाला. हाय नेहा, कशी आहेस? नेहा, परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात. बापरे, किती हा तणाव. तुझी 80% तयारी झाली आहे की, पण किती तणाव. 20% अजून उरली आहे त्यासाठी. पण तू सराव परीक्षेत फार उत्तम केलेस, तरीही फुल टेन्शन. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आला तर परिस्थिती कुठलीही असू देत, परीक्षा म्हटली की आपल्या नेहासाठी फुल टेन्शन. आता भेटूया कूल मोहनला. हाय मोहन. मोहन, अरे परीक्षा 1 महिन्यावर आल्यात. मोहन म्हणतो, मला माहीत आहे आणि मी चांगली तयारी देखील करतो आहे. मोहन, अभ्यासक्रमाचा फक्त 50% भाग पूर्ण झालाय. होय, मला याची जाणीव आहे आणि मी ही भीती स्वतःला मोबाईल आणि इंटरनेट सारख्या निरुपयोगी गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी वापरीत आहे. काय, यावर्षी प्रश्नसंच अतिशय कठीण सेट केलेत तर? मोहन म्हणतो, मला माहीत आहे की मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेन, कारण ती एकमेव गोष्ट माझ्या नियंत्रणाखाली आहे. तर तुम्ही कोणासारखे बनू इच्छिता? जेव्हा आपण ताणतणावाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मनात नेहमीच वाईट भावना निर्माण होतात. परंतु तुम्हाला असे वाटते का की तणाव नेहमीच वाईट असतो? नो टेन्शन रजत, याला कोणताही ताण नव्हता. परीक्षा जवळ आल्यावर तुम्हालाही त्याच्यासारखे व्हायचे आहे काय? चला तणाव याबद्दल थोडे अधिक जाणून घेऊया. बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे तणाव. खरे तर आपल्याला तणाव आवश्यक आहे, परंतु आपल्याला केवळ सकारात्मक तणाव, चांगला तणाव आवश्यक आहे. याला युस्ट्रेस असे देखील म्हटले जाते आणि यामुळे खरोखरच आपले लक्ष आणि एकाग्रता वाढू शकते.
आपली व्यस्त राहण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची क्षमता देखील वाढू शकते, ज्यामुळे आपल्यात समाधान व आनंदाची भावना निर्माण होते. समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपण खूप अधिक वेळेसाठी तणावाला सामोरे जातो, खूप अधिक कालावधीसाठी ताणाखाली राहतो. तेव्हा हेच युस्ट्रेस डिस्ट्रेस बनत जाते आणि ते मात्र आपल्यासाठी हानिकारक आहे. आता आपण हे बघूया की अशा प्रकारचा तणाव कसा निर्माण होतो. चांगला तणाव हा आपली जी कामांची यादी असते, म्हणजेच टू डू लिस्ट, त्यामुळे निर्माण होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मर्यादित कालावधीत काही विशिष्ट कार्य पूर्ण करण्याचा दबाव जाणवतो, तेव्हा असे होते. आपण काय करावे याची यादी, अभ्यास योजना, आपल्या नोट्स, आपण या सर्व गोष्टींशी परिचित आहोत. हे म्हणजेच आपला जो कुल मोहन आहे, तो जसा भीतीचा उपयोग निरुपयोगी कार्यांपासून दूर ठेवण्यासाठी करतो, तसेच आहे. तीव्र ताण, जो तीव्रतेचा तणाव किंवा दीर्घकाळापर्यंतचा ताण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे, तो ह्या कुठल्याही परिणामांमुळे होऊ शकतो. अचानक एखादी लहानशी दुर्घटना, ज्यामुळे घाई आणि धावपळ होणे, एखाद्या अतिशय तणावग्रस्त घटनेमुळे खोलवर आघात आणि भीती निर्माण होणे. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही नमूद केलेली कुठलीही घटना प्रत्यक्षात घडलेली नसली तरीही होऊ शकते. मग कसे काय? कारण आपले मन अशा गोष्टींची कल्पना करते आणि त्यामुळे आपल्या आत या समान प्रकारची भीती किंवा परिस्थिती निर्माण होते, जसे सतत काळजी करणे किंवा चिंता करणे, नकारात्मक विचारसरणी किंवा स्वतःवर शंका घेणे. मूलतः हे सर्व आपल्या मनाच्या अनियमित क्रियेवरून उद्भवू शकते, ज्याला सतत धावण्याची आणि प्रामुख्याने चुकीच्या दिशेने धावण्याची सवय झालेली असते. जशी आपली फुल टेन्शन नेहा, जी नेहमीच काळजी करत असते. या विषयावरचे संशोधन आपल्याला असे सांगते की या प्रकारचा ताणतणाव आजकाल खूपच सामान्य झाला आहे. तर तणाव स्वतःच एक समस्या नाही. तणाव हा आपल्या शरीराच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी एक नैसर्गिक प्रतिसाद आहे आणि मर्यादित प्रमाणात असल्यास हा आपल्याला फायदेशीरच सिद्ध होतो. मनाच्या अनियमित आणि अनियंत्रित क्रियाकलापांमुळे निर्माण होणारा अत्याधिक आणि अनावश्यक तणाव ही वास्तविक समस्या आहे. चिंता आणि काळजी म्हणजे मनाच्या अनियमित प्रक्रियेशिवाय दुसरे काहीही नाही. जरा क्षणभर हा विचार करा की जर तुम्हाला एखादी जादूची छडी मिळाली, ज्याने आपल्या मनाचे हे अनियंत्रित कार्य बंद झाले, तर मग हा सर्व ताण तणाव, काळजी आणि चिंता दूर होतील, हो ना? थोडे पुढे जाऊन हा देखील विचार करा की या नकारात्मक तणावाला जर आपण सकारात्मक तणावामध्ये रूपांतर करू शकलो, तर याचा उपयोग आपण कितीतरी चांगल्या कार्यांसाठी करू शकू. आपल्याकडे अगदी तशी जादूची छडी नसली तरी पण या सत्रांमध्ये आम्ही तुम्हाला काही असे खास साधने आणि पद्धती शिकवणार आहोत की ज्याचा तुम्ही मनापासून सराव केलात तर ते अगदी जादूसारखे कार्य करते. आपल्यामध्ये कशामुळे तणाव निर्माण होतो आणि आपण त्यातून बाहेर येण्यासाठी, म्हणजेच तणावमुक्त होण्यासाठी काय करता, याची एक यादी करण्यासाठी 30 सेकंद घेऊयात. धन्यवाद. तणाव आणि त्याचे आपल्या मेंदूवर होणारे प्रभाव व परिणाम आणि ध्यान केल्याने त्याचा प्रभाव कसा संपूर्ण प्रतिबंधित होऊ शकतो, यावर बरेच शास्त्रीय संशोधन झाले आहे. चला आपण ते बघूया. डॉक्टर रिचर्ड डेव्हिडसन यांच्या वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या लोकांना तणाव आहे, अशा लोकांमध्ये ज्या ब्रेन सर्किटरीज विकसित होतात त्या निराश लोकांच्या ब्रेन सर्किटरीज सारख्या असतात. ते उजवीकडील
प्री फ्रंटल कॉर्टेक्सशी संबंधित आहेत. असे लोक नेहमीच नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच प्रकारच्या विचारांवर ते मनन देखील करीत असतात. याचा अर्थ असा आहे की जर आपण जास्त काळ वाईट तणावात राहिलो तर आपण हळूहळू नकारात्मक मनाचे बनू. तर आनंदी लोक किंवा ध्यानधारणा करणारे लोक डाव्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सशी संबंधित ब्रेन सर्किटरीज विकसित करतात, जे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याचा अर्थ असा आहे की ते नकारात्मक माहितीकडे दुर्लक्ष करण्यास आणि त्यांनी निवडलेल्या क्रियांवर त्यांचे लक्ष ठेवण्यात सक्षम असतात. संशोधकांना असेही आढळून आले आहे की ध्यानधारणेचा अभ्यास मेंदूच्या कार्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतो. आपल्या मेंदूचे जे सर्किट आहे त्यात देखील बदल होतात आणि ते अधिक न्यूरोप्लास्टिक होते, म्हणजेच सुलभरित्या बदल स्वीकारते आणि नवनवीन कौशल्ये शिकत जाते. आपली चयापचय क्रिया, प्रतिकारशक्ती आणि झोप देखील ध्यानधारणेमुळे सुधारते. आता आपण लवकरच हार्टफुलनेस ध्यान शिकणार आहोत. ही अशी पद्धती आहे ज्या योगे आपल्या मनाचा आपल्या हृदयाशी संपूर्ण स्वीकृतीने व जागरूकतेने संबंध जोडला जातो व आपल्या मनाचे नियमन होते, आपल्या संपूर्ण संरचनेमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणते. आपण बाह्य वातावरणावर, बाह्य परिस्थितींवर जरी पूर्ण ताबा ठेवू शकत नसलो तरीही स्वीकार्यतेने आणि मनाचे नियमन करून आपण हळूहळू आपल्या आंतरिक वातावरणावर प्रभुत्व नक्कीच मिळवू शकतो. आपली मनोवृत्ती कशी आहे, मनोभाव कसा आहे याचा प्रचंड परिणाम तणाव आपल्यावर कसा प्रभाव पाडतो यावर होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोळसा हा कार्बन पासून बनलेला असतो आणि जेव्हा तो तीव्र दाब आणि उष्णतेतून जातो तेव्हा तो हिरा बनतो, जो देखील एक कार्बन आहे. आपले अस्तित्व देखील तसेच आहे, परंतु अनेकदा आपल्याला आव्हानांच्या दबावाखाली जाण्याची इच्छा होत नाही. मात्र जीवनातील आव्हाने आपल्याला मोठ्या गोष्टींसाठी तयार करतात. जरी आपण अयशस्वी झालो तरीही त्या क्षणांपासून धडे घेण्याची संधी आपल्याला असते. निराश न होता समस्या सोडवणे ही सर्वाधिक चांगली गोष्ट आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आव्हानांचा सामना करीत असतो, त्यांना सामोरे जात असतो, तेव्हा त्यांना स्वीकारणे ही होय. जेव्हा आपण आव्हाने आनंदाने स्वीकारतो आणि त्यांना चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो की हे माझ्यासाठी चांगले आहे, तेव्हा त्या कठीण वेळेस आपले रूपांतर हिऱ्याप्रमाणे होते. वाईट तणावाला चांगल्या तणावात रूपांतर करण्यामागील हेच रहस्य आहे, हे लक्षात ठेवा. हार्टफुलनेस आपल्याला अशा काही पद्धतींचा संच देते ज्या समग्र आहेत, संपूर्ण आहेत, ज्या आपल्या सर्वांगीण विकासाला साहाय्यभूत होतात. हार्टफुलनेस शिथिलीकरण आणि ध्यान करून आपले मन अधिक केंद्रित होते, अधिक नियमित होते आणि आपण केवळ मानसिक तणावच नाही तर वरवरच्या विचारांकडे देखील दुर्लक्ष करू शकतो. आपल्याला नैसर्गिकरित्या लक्ष केंद्रित करणे सोपे होते. या सत्रात ह्या 2 पद्धती आपण शिकणार आहोत. हार्टफुलनेस शुद्धीकरण किंवा सफाईमुळे तुम्हाला स्वतःमध्ये हलकेपणा वाटेल, अधिक निश्चिंत आणि अधिक आनंददायक वाटेल. यामध्ये जड भावनिक ओझे आणि मानसिक गुंतागुंत आपल्या हृदय आणि मनामधून काढून टाकल्या जातात. जुन्या सवयी आणि प्रवृत्ती काढून टाकल्यामुळे आपल्या हृदयामध्ये आणि मनामध्ये अधिक शुद्धता, साधेपणा आणि भावनिक बुद्धिमत्ता येते. हे इतर सत्रामध्ये समाविष्ट केले जाईल. हार्टफुलनेस प्रार्थनेच्या सरावातून आपण स्रोताशी संपर्क साधण्यास आणि आपल्या हृदयाचा आवाज ऐकायला शिकाल, जेणेकरून ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करू शकेल. आतापर्यंत आपण जे शिकलो त्याकडे एक नजर टाकूया. आपण शिकलो चांगल्या विरुद्ध वाईट तणावाबद्दल. वाईट तणावामुळे आपल्याला कसे नुकसान होऊ शकते याबद्दल देखील आपण पाहिले. मग आपण हे शिकलो
ही आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी स्वीकृती वाईट तणावाला चांगल्या तणावात कसे रूपांतरित करते. आपण हे देखील पाहिले की तणावाच्या कारणांबद्दल योजनाबद्ध रीतीने पुढे जाणे आणि लोकांशी बोलणे, त्यांचा सल्ला घेणे आपल्याला तणावाचा सामना करण्यास मदत करते. ध्यानातून मेंदूची कार्ये सुधारण्यास कशी मदत होते यावरील संशोधनांच्या निष्कर्षांबद्दल आपण शिकलो. मग आपण हार्टफुलनेसच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल आणि त्या आपल्या मनाचे नियमन करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास, तणाव आणि मानसिक भावनिक गुंतागुंत जसे भीती इत्यादी घालवून आपल्या हृदयाशी संपर्क साधून आपल्यात धैर्य आणि आत्मविश्वास कसा निर्माण करतात हे जाणून घेतले. चला तर हार्टफुलनेस पद्धतींद्वारे शिथिलीकरण व ध्यान याचा अनुभव घेऊया. मात्र त्याआधी डाव्या नाकपुडीने श्वसनाची एक क्रिया देखील आपण शिकणार आहोत. त्याआधी काही मुख्य सूचना ज्या तुम्हाला पटलावर आता दिसत आहेत त्याची नोंद घ्या. तर आता आपण डाव्या नाकपुडीने श्वसन शिकलो. ही पद्धत अतिशय उपयोगी आहे. आपली पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्था सक्रिय करण्याचा हा एक द्रुत मार्ग आहे जो आपल्याला शांत करतो. आपली परीक्षा सुरू होण्याआधी जर आपल्याला चिंता वाटली तर आपण हा द्रुत व्यायाम कधीही करू शकता. याला सुमारे 2 मिनिटं लागतात. Relax your body and mind. Close your right nostril with your right thumb. Slowly inhale through your left nostril, breathing deep into your abdomen. And exhale through your left nostril. Smile while you breathe. Repeat this 9 more times. चला तर आता आपण हार्टफुलनेस शिथिलीकरण व त्यानंतर ध्यान याची अनुभूती घेऊया. शिथिलीकरणाने अधिक गहन रिलॅक्स होण्याची स्थिती आपण अनुभवू शकतो. त्याने आपले शरीर, मन हे दोहो शांत होऊन त्यात समरसता निर्माण झाल्याचे आपल्याला जाणवते. त्यानंतर आहे हार्टफुलनेस ध्यान. याने आपण तणाव समूळ उपटून काढू शकतो. हार्टफुलनेस ध्यान पद्धतीने आपले शरीर, मन आणि हृदय यामध्ये सामंजस्य, समरसता निर्माण होते व आपल्यातील हृदयस्थित सद्गुणांचा विकास होऊ लागतो. जसे धैर्य, स्वीकार्यता, क्षमाशीलता, आशावादिता, श्रद्धा आणि प्रेम. चला तर या पद्धतींचा आता आपण अनुभव घेऊया. एक आरामदायक स्थिती निवडा आणि डोळे अतिशय हळुवारपणे व हलकेच मिटून घ्या. पायाच्या बोटांपासून सुरुवात करूया. पायाची बोटे हलकेच हलवा आणि ती शिथिल होत असल्याचे अनुभवा. जमिनीतून एक ऊर्जा वर तुमच्या बोटांमध्ये, पावलांमध्ये, घोट्यांमध्ये येत असल्याचा अनुभव घ्या. मग वर गुडघ्यांपर्यंत ती ऊर्जा तुमच्या पायांना शिथिल करीत आहे. ऊर्जा तुमच्या पायांना शिथिल करीत वर जात असल्याचा अनुभव घ्या. मांड्या शिथिल करा. आता तुमचे नितंब, कटिप्रदेश,
पोट आणि कंबर खोलवर शिथिल होऊ दे. तुमची पाठ शिथिल करा. वरपासून खालपर्यंत संपूर्ण पाठ शिथिल झाली आहे. तुमची छाती आणि खांदे शिथिल करा. खांदे विरघळून जात आहेत असा अनुभव घ्या. हातांचा वरचा भाग शिथिल होऊ द्या. हातांच्या खालच्या भागातील प्रत्येक स्नायू शिथिल होऊ द्या. तुमच्या हातांचे तळवे मग बोटापर्यंतचा भाग शिथिल करा. मानेचे स्नायू शिथिल करा. आता तुमचे लक्ष वर चेहऱ्याकडे वळवा. तुमचा जबडा, तोंड, नाक, डोळे, कानाच्या पाळ्या, चेहऱ्याचे स्नायू, कपाळ, अगदी डोक्याचा वरचा भाग व डोक्याचा मागचा भाग संपूर्ण शिथिल झाला आहे. तुमचे संपूर्ण शरीर कसे शिथिल झाले आहे ते अनुभवा. वरपासून खालपर्यंत शरीराकडे लक्ष द्या आणि जर तुमच्या शरीराचा एखादा भाग अजूनही तणावग्रस्त, दुखरा किंवा अस्वस्थ असेल तर तो त्या ऊर्जेमध्ये आणखीन काही वेळ बुडून जात आहे असा अनुभव घ्या. आता हलकेच लक्ष तुमच्या हृदयाकडे न्या. तिथे स्थिर व्हा. तुमच्या हृदयातील प्रेम व प्रकाशामध्ये बुडून गेल्याचे तुम्हाला जाणवू दे. स्थिर व शांत राहा आणि हळुवारपणे स्वतःत बुडून जा. जो ईश्वरीय प्रकाश तुमच्या हृदयामध्ये आहे त्याच्या शांतीमध्ये आणि प्रेमामध्ये खोलवर बुडून जा. त्यावर ध्यान सुरू करा.
आता हलकेच डोळे उघडा आणि त्या स्थितीमध्ये राहा. तुम्हाला कसे वाटले त्यावर थोडेसे चिंतन करा. आपण डोळे उघडल्यानंतर देखील आपल्याला कसे वाटते यावर चिंतन करणे आणि त्याचे निरीक्षण करणे सुरू ठेवा. डायरीमध्ये आपली निरीक्षणे नोंदवा. यामुळे आपण नुकतीच प्राप्त केलेली ध्यानाची शांत मनस्थिती टिकवून ठेवण्यास मदत होईल. याबरोबरच आपण सत्र समाप्तीच्या जवळ पोहोचलो आहोत. आम्ही आशा करतो की या सत्रांमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल आणि आजचे सत्र देखील तुम्हाला खूप खूप आवडले असेल. आपण हे बघितले की तणाव जेव्हा मर्यादेत असतो तेव्हा तो फायदेशीर असतो. म्हणजेच थोडक्यात आपण तणावाचे विज्ञान शिकलो आणि आपण हार्टफुलनेसच्या काही प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक पद्धती देखील शिकलो, जसे की डाव्या नाकपुडीने श्वसन, शिथिलीकरण आणि हार्टफुलनेस ध्यान. या पद्धतींचे अनुसरण केल्याने आम्हाला खात्री आहे की नो टेन्शन रजत आणि फुल टेन्शन नेहा, कूल रजत आणि कूल नेहा होऊ शकतात आणि कूल मोहन हा कूलर मोहन नव्हे तर कूलेस्ट मोहन देखील होऊ शकतो. या पद्धतीने आपण तणावाचे व्यवस्थापन करू शकतो. एवढेच नव्हे तर तणाव पूर्णपणे रोखण्यास देखील या पद्धती आपल्या मदत करतात. या सत्रामध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की आपणास हे उपयुक्त वाटले असेल आणि तुम्ही या शिकलेल्या पद्धतींचा अभ्यास कराल आणि आपल्या परीक्षेत आणि आपल्या जीवनात खूप खूप यशस्वी व्हाल, प्रावीण्य मिळवाल. आम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना करतो. धन्यवाद. हार्टफुलनेस रिजन कोऑर्डिनेटर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या समोर आहेत. तुम्ही हा प्रवास यापुढे देखील सुरू ठेवू शकता आणि आमच्या ऑनलाईन मास्टर क्लासेससह ध्यान आणि इतर टेक्निक्स किंवा पद्धती शिकू शकता. तुम्ही हार्टसॅप ही ॲप देखील डाउनलोड करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हार्टफुलनेस प्रशिक्षकांसोबत संपर्क करता येईल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानाची अनुभूती घेता येईल.